हाय सगळ्यांना. तर बघा, आज आहे 3 तारीख आणि 14 तारखेला स्वीटीचं लग्न आहे कुंभेस फाट्यावरती, करमाळा जेऊर रोड कुंभेस फाटा आणि समर्थ कृपा कार्यालय. तर तिथं स्वीटीचं लग्न आहे. आज 3 तारीख आहे, तर बरोबर 11 दिवस राहिलेत स्वीटीच्या लग्नाला. 14 तारीख धरली, ती सोडून दिली, तर बरोबर 10 दिवस राहिलेत बघा स्वीटीच्या लग्नाला. तर इतक्या जवळ म्हणजे लग्न आलेलं आहे. आणि स्वीटी अजून बारामतीलाच इकडं काय आली नाही. सगळी तर सांगतात की कधी आणायची तुझ्या लेकीला गडंगण खायला, केळवण गडंगण काय म्हणतात ते. तर म्हणलं येते. आणि ती इथंच आलेली गडंगण खाण्यासाठी. शंभू ते दोघंजण आलते. आम्ही कार्यक्रमाला गेलो, तिथूनच स्वीटी बारामतीला गेली, कारण पांडूने बोलवलं की आपल्याला भांडी बघायला जायचे ये म्हणून. मला आणि दाजींला पण बोलवलं होतं, पण आम्ही दोघं काही गेलो नाही. तर इथं पण तशाच अडचणी होत्या, त्याच्यामुळे गेलो नाही. म्हणलं इतक्या लांब जायचं आहे, उन्हातानाचं जायचं आहे, आणि मला तसा पण गाडीचा प्रवास सहन होत नाही, गाडी लागण 2 व्हीलर. त्याच्यामुळे कशाला अपदा करायची सगळ्यांची, नाही का. तुम्हीच या जाऊन म्हणलं, भांडी बघून या घेऊन, म्हणजे तिथंच पाहिजे ते आपल्याला साईडला काढून ठेवा, नावं वगैरे टाकून, आणि या म्हणलं. नको आम्ही नाही येत. तर तात्याने सकाळी व्हिडिओ बनवला होता, मी बघितला की तो म्हणला नाही का, सकाळी म्हणजे त्या दिवशी बस्ता बांधायला सगळ्यांना घेऊन आले, लेकरा बाळांसहित म्हाताऱ्या कोताऱ्यांसहित सगळ्यांना घेऊन आले म्हणून. तर विषय काय असतो, बस्ता बांधायला जायचं असतं, लग्न असतं, कार्य असतं, सगळ्यांना चला म्हणावंच लागतं. कोणी येऊन नाही येऊ, ज्याची त्याची मर्जी असते, सगळ्यांना चला म्हणावंच लागतं. आणि नाही म्हणलं तरी लगेच राग येतो, रुसते. त्याच्यामुळं सगळ्यांना चला म्हणलेली मी, आणि कुणाला यायचं ते आलेली, नाही यायचं ती नाही आलेली. बरीच जण नाही आलती, मी सगळ्यांना सांगितलं होतं. आणि तुम्ही सगळी तिथल्या तिथं होतात, त्याच्यामुळं लेकरं बाळे ही सगळी आली. जर आपण पुण्याला गेलो असतो तर लेकरं बाळे ही सगळी इतकी नसते आली. प्रियंकाला तर येणंच नसतं झालं लेकरांना हे घेऊन सगळं, म्हणजे नाही का, भावड्या एकटाच आला असता असं मला वाटतं या. तर तिथल्या तिथं होतं, त्याच्यामुळं सगळीजण आली. आणि विषय काय म्हणजे आता स्वीटी तिकडे गेली, भांडी ही बघून आली, आणि मी नाही गेली, कारण इथल्या अडचणी होत्या. ती मी नंतर काय अडचणी होत्या आणि इतकं टेन्शन होतं ना, अख्खा दिवस आमचा त्या दिवशी पळापळीत गेला. घरचं काम नाही, लग्नाचं काम नाही, कशाचंच काम नाही झालं आम्हाला. त्याच ती जी टेन्शन होतं ना, त्याच्यातच पूर्ण आमचा दिवस गेला. 2 दिवस आहेत ना आमचं, त्याच्यातच गेलेत बघा. त्याच्यामुळे मला तिकडं पण जाणं झालं नाही आणि घरची पण कामं करणं झालं नाही. तरी मी आणि दाजींनी ती पत्रिका अशा 2 म्हणजे जे व्यवस्थित घडी करून त्याला हळदी कुंकू तांदूळ लावून ठेवले सगळ्या, की वाटायला कुणी आलं की आपलं नाव टाकून द्यायची, किंवा गावात गेलं तरी द्यायची. इकडं तिकडं वाटायला जायचं सांगितले, सोमाला सांगितले, आपणला सांगितले की या एवढ्या 2 दिवसात पत्रिका वाटायला चालू करू आपण, कारण दिवस आता एकदम जवळ आलेत. आणि तसंच रुकवताचं पण सामान सगळं घ्यायचं होतं. इथला पण सगळा राडा, इथून पण जाता येत नाही, घरात नाही का सगळं कपडे वगैरे काय पैसा पाणी काय असेल ते सगळं पडलेलं इथं. रांची वसते आणि इथं एक जण लागतंच आहे. जर तिकडं गेलं तर मुक्काम होणारच होता. आणि आम्ही ही बस्ता बांधल्यापासून मुक्काम कुठंच केला नाही, कुठं गेलो पण नाही. तर कार्यक्रमाला गेलेलो, संध्याकाळी लगेच आलतो महागारी. तर स्वीटीला सांगितलं आता तू गेले तिथं, परवा दिवशी भांडी बघून आली. आणि काल म्हणलं इकडे येण्याऐवजी म्हणलं तिथं प्रियंका मामी पण म्हणली होती गणंगण करायचंय ताई, तिला लगेच नका बोलू, चालतंय म्हणलं, कर म्हणलं. तू तिथं आहे तर रुकवताचं सामान जे जे लागतंय ना ते सगळं घेऊन या म्हणलं. पांडू कुठं तरी बाहेर गेलता बघा, तर म्हणलं पूजा मामीला आणि मॅडमला घेऊन जा आणि घेऊन या. मग सागर, पूजा, मॅडम आणि स्वीटी सगळीजण गेली रुकवताचं सामान घेण्यासाठी. तर स्वीटीचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की तिने काय काय सामान घेतलं आणि काय नाही घेतलं ती. तर प्रत्येक सामान त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं. ताई ही घ्यायचं, ही एवढ्याला, ती तेवढ्याला, सगळं सांगितलं. म्हणलं काय घ्यायचंय ती घ्या आणि बिल झाल्यावरती मला सांगा, मी पैसे सगळं पाठवते. तर चालतंय म्हणले. आता लेकीला रुकवताचं सामान घ्यायचंय म्हणल्यावर जबाबदारी माझीच आहे, मीच घ्यायला पाहिजे. मामाकडून आणि कुणाकडून तर घेऊ शकत नाही मी. तर मी सांगितलं की पाहिजे तेवढं घ्या, जेवढं म्हणजे लागतंय ना तेवढं. मग सगळं मला सांगितलं. ही साखरेची भांडी घेतली, बाशिंग मंडवळ्या घेतल्या, नंतर ना बॉक्स घेतलं आपलं मी जे बनवलं आहे ना, म्हणजे रुकवतासाठी कुरडया, पापड्या, सांडगं, शेवळ्या, अजून पापड, ते सगळं बनवलं ना, ते पॅक करण्यासाठी. आणि अजून पण आयतं आपल्याला आणायचं त्याच्यात ठेवायला. फळं आणायची किंवा लाडू, जिलेबी, जे खायला असतं ना गोड पदार्थ ते सगळं आणायचं. आणि कडधान्यासाठी त्यांनी भरण्या घेतले, तर भरण्या पण घेतलेत ना, त्याच्यात कडधान्य भरायचं. तर असं सगळं मी त्यांना घ्यायला लावलं. मॅडमने काढलं 1-1 किलोचं बॉक्स. मॅडमला म्हणलं मापातच काढा, नाहीतर जेवढं केलं तेवढं त्या बॉक्समध्येच बसायचं नाही का. मग
सगळं मला व्हिडिओ कॉल करून दाखवलं, जेवढं स्वीटीला आवडते तेवढं सगळं घेतलं. बिल झालं, मला कॉल केला, सगळं पैसे मी पाठवून दिलं सागरच्या मोबाईलवरती, कारण सागर पण तिथं होता आणि स्वीटी आणि पूजाकडे काही फोनपे नाही, त्याच्यामुळे सागरकडे पैसे पाठवलं, तिथं बिल भरलं. नंतर बांगड्या घ्यायच्या होत्या स्वीटीला, त्या याच्यात घालण्यासाठी, चुड्यामध्ये घालण्यासाठी बांगड्या घ्यायच्या होत्या. तर बांगड्याच्या दुकानात गेली, तर तिथं स्वीटीने काढल्या 1 ग्रॅमच्या बांगड्या, 4000 रुपयाला 6 बांगड्या अशा काढलेल्या. तर स्वीटीला म्हणलं, ताई इतक्या नको आपल्याला, 1 ग्रॅमच्या काय करायच्यात नाही का, चुड्यात घालण्यासाठी पाहिजेत आपल्याला, वापरण्यासाठी नाही. चुड्यात घालण्यासाठी मोत्याच्या चांगल्या मस्त अशा बांगड्या घे म्हणलं, म्हणजे मोत्याच्याच नाही पण पाहिजे तशा घे म्हणलं, आवडतात तशा, त्या 1 ग्रॅमच्या नको. तर बांगड्या काय त्यांनी घेतल्या नाहीत. मग म्हणली बघू मम्मी, मग परत दुसऱ्या दुकानात बघते म्हणली. मग त्या बांगड्या कॅन्सल केल्या आणि जे सामान घेतलं होतं ते सगळं घेऊन घरी आले. तर त्याच्यावरती मी अजून सांगितलं होतं की नाही का, एक छोटंसं बाळ असतात ना, अशी मुलगा आणि मुलगी, ते पण घ्यायचं आहे रुखवतावरती ठेवण्यासाठी, तर ते पण घ्या म्हणलं होतं. तर ती काय तिथं भेटलं नाही वाटते. तर मग अजून ते बघायचं आहे, आज काय केलं काय माहिती. आज बघा म्हणलं होतं बांगड्या, आणि तेवढं राहिलं तेवढं बघा, म्हणजे रुखवताचं पण सगळं टेन्शन मिटलं नाही का. तुम्ही पण व्हिडिओ बघितला असेल स्वीटीचा, तर त्याच्यात काय काय राहिले आणि काय काय विसरले ना, ते नक्की सांगा कमेंट करून, म्हणजे अजून ते मागवायला किंवा घ्यायला जाऊन असं सांगा की ताई ही वस्तू राहिली. कारण स्वीटीने सगळं सांगितलेलं तुम्हाला त्या व्हिडिओ मी पण बघितला, की ही घेतलंय ती घेतलंय, बैलगाडी घेतली फळांची, म्हणजे त्याच्यात ती माल घालून नेतात ना, गहू ज्वारी हरभरा बाजरी, म्हणजे काय आपलं शेतात जी धान्य होईल ना ती बैलगाडीत घालून देतात. तर स्वीटी म्हणली मम्मी याच्यात ती कापूस भरलेला आहे भुसा, म्हणलं असू दे, ते आपण खाली करू आणि आपल्या घरचं जेवढं धान्य आहे डाळी दुळी काय पण भरतात असं त्या बैलगाडीमध्ये. तर ती पण घेतलं, डोली घेतली नवरी बसून चाललेली, नंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतली, राधाकृष्णाची घेतली, त्या झुल्यात आहे ती. तर मॅडमला मी बोलले की नाही आपल्याला ना अलग एक विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहिजे, कारण इथं मला ज्यावेळेस घाणा सवासणी करणार आहे ना त्यावेळेस ती तिथं पूजा करायला त्यांची तिथं ठेवायला अशी पाहिजे, आणि नंतर मला माझ्या देवाऱ्यात पण होईल. आणि जी दुसरी मूर्ती घेतली आहे ना डेकोरेशनमध्ये, ती मूर्ती त्यांना तशीच रुखवतावरती देता येईल स्वीटीच्या घरी, म्हणजे सासर घरी असं मी म्हणलं. तर डबल मूर्ती घेतली मग मॅडमने, आणि राधाकृष्णाची पण झुल्यावरची मूर्ती घेतली, आणि बाकीचं मग भरपूर असं काय काय घेतलं. ती झुला घेतला, त्याच्यात टेडी घेतला, त्याच्यात ठेवण्यासाठी बाहुला छोटासा घेतला, आणि अजून एक काहीतरी घ्यायचं म्हणत होती स्वीटी, तिला घे म्हणलं, जी पाहिजे ती घे म्हणलं आणि सगळं सांग. आणि नंतर ना मग बिल झाल्यावरती करा फोन म्हणलं. मग त्यांनी फायनली रात्री 8च्या टायमिंगला काहीतरी कॉल केला की एवढं एवढं बिल झालंय, चालते म्हणलं असू द्या. पैसे पाठवलं, घेतलं सगळं, आले घरी, फक्त बांगड्या भेटल्या नाहीत. मग आता जे स्वीटीने घेतलंय ना त्याच्यात काय कमी आहे ना तेवढं फक्त कमेंट करून सांगा, म्हणजे ते पण घ्यायला. कारण मला तर आता बारामतीला जाणं होणार, एक चक्कर मारा वाटते, जाऊन यावं वाटते, कारण उद्या सागरचा पण वाढदिवस आहे, उद्या जावं वाटतंय. पण बघू दाजी काय म्हणतात ती. जर दाजी म्हणले हा जाऊ, इथं काय अडचण नाही तर जाता येईल, आणि जर नाही पॉसिबल झालं तर मग नाही जायचो. कारण मग सागरला चिकडं जाता जाता बोलू, तसं पण सागर गावाकडे जाणारे वाटते, कारण सागरच्या मम्मीचा पण फोन आलता की सागर तिकडंच या सगळी इथं बोलवतेत. आका नाही का, म्हणजे मी आका बोलते ना, तर सागरच्या मम्मीला ती भजन आणि गवळणी ती त्यांचं असतंय चालू, अभंग वगैरे. तर त्या तिच्या बायका ज्या आहेत ना तिच्या मेळ्यातल्या, म्हणजे त्यांचा गट आहे ना बायकांचा, ते सगळे बोलतात की सागर कधी यायचा इकडं गडंगण खायला, आम्ही वाट बघतोय, आता 10 दिवस बाकी येतं. तर सगळे बोलवतात त्याला, पण त्याला पण जायचंय जीवरवाडीला. तर उद्या बर्थडे झाल्यावरती जातो म्हणलं वाटते. आणि आपल्या घरची काय पांडू सोमा अजून तिकडंच आहेत, ती काय आली नाही. तर म्हणलं सवासनी घाणा ज्यावेळेस करायचं आणि त्यावेळेस सगळीजण या, आणि नंतर जाऊच नका, सगळेजण इथंच थांबा माझ्यापाशी म्हणून नाही का, म्हणजे इतक्या लवकर पण येऊन इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं पांडतात्या आणि भावड्या वैतकतात, व्हिडिओ अपलोड होत नाहीत म्हणून. बाकी सगळं काहीच अडचण नाही, बाकीची फक्त व्हिडिओ अपलोड होत नाही. जी की आम्ही व्हिडिओ बनवतो, काय काय चाललंय काय नाही ते तुमच्या पतोर अपडेट देतो, ती
आता व्हिडिओ अपलोडला लावला ना तासाभराने 2 तासांनी असा अपलोड होतो. त्यांच्याच फक्त मोबाईलला नेटवर्क येत नाही. माझं व्हिडिओ पटपट अपलोड होते. मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवते ना 10-15 मिनिटाच्या आत अपलोड होते. मग मी बोलते की माझं हॉटस्पॉट चालू करा आणि करा व्हिडिओ अपलोड. याच्यात संपलं तर आपण टॉक टाईम टाकू असं म्हणून. तर काही जरी झालं तरी एवढं 4-5 दिवस त्यांना असंच इथं काढावं लागणार आहे. तर व्हिडिओ अपलोड हो नाही तर नाही हो, कसं पण ॲडजस्ट करून 4-5 दिवस इथंच थांबावं लागणार आहे. लेकरं बाळ, प्रियंका, पूजा, इकडून कोमल वहिनी. बाप्पाला अजून सुट्टी भेटलेली नाही. काय होतंय काय माहिती, बाप्पा कधी येतोय. मीनाक्षी वहिनी येत्या, नंतर ना आपली मनाली गुड्या सारखं बोलतात की आत्या कधी आम्हाला आणायची ग, कधी न्यायची, बाप्पा कधी यायचं. स्वीटी वहिनीचं लग्न झालं काय तिथूनच बोलतात आम्हाला यायचंय. नाही का, गुड्यानी मंगलाष्टिका पण पाठ केली स्वीटी वहिनीच्या लग्नात म्हणण्यासाठी. तर कधी सुट्टी भेटते बाप्पा, लवकरात लवकर सुट्टी भेटावं देवाला प्रार्थना करते. म्हणजे बाप्पा लवकर येईल इथं. बाप्पा मला काळजी करू नको ताई, मी लग्नाच्या दिवशी म्हणलं तरी येतो तुझ्यापाशी. म्हणलं लग्नाच्या दिवशी नाही पाहिजे, तू लग्नाच्या अगोदर 4-5 दिवस पाहिजे. 8-15 दिवस नाही पण 4-5 दिवस का होईना अगोदर पाहिजे म्हणलं. येतो म्हणला, नको काळजी करू. मग काय करतोय काय माहिती. तर लग्नाच्या तयाऱ्या सगळ्या झाल्यात बघा. आता रुकवताचं सामान घेतलं सगळं. पानतात्याने भांडी घेतली, मी रुकवताचं सामान घेतलं. आणि सोमाला सांगितलंय की नाही का, मामा आहे ना ती मोठा मामा, तर कन्यादान करायचं ना भाचीचं. तर मामाकडं असतं वाटते ती 5 भांडी काय घ्यायची ती. त्याला पण सांगितलं फोन करून की बाबा 5 भांडी जी असतात ना काय ती घेऊन ठेव, म्हणजे तिथं त्यावेळेस कन्यादान करताना ते ताट असते त्याच्यात पाय धुवायचं असतं, तर नवरा नवरीचं काय करायचं, हळदी कुंकू वाहून काय करायचं असते ना, ते तुझ्याकडं काम आहे म्हणलं, जबाबदारीचं काम आहे, तेवढं पार पाडतो फक्त. चालतंय ताई म्हणला, करतो नको काळजी करू. मग त्याला पण सांगितलं. आणि पत्रिकाचं पण सगळं झालेलं आहे. आता फक्त पॅक करायचं आहे वटीचं सामान. एवढ्या आपण पुढे असतात ना लहान लहान, त्याच्यात खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी आणि अजून एक वस्तू काहीतरी म्हणजे असं, आणि तांदूळ, तांदूळ, अशा 5 वस्तू त्याच्यात पॅक करायच्यात. आणि जी आपण सगळ्या बायकांना म्हणजे जी पाहुणं रावळं आहेत त्यांना साडी टोपी टावेल देणार आहे ना, त्याच्यात ती पॅक करून ठेवायच्यात. तेवढं एक काम राहिले, बाकी सगळं झालं. आणि गहना सवासणी ज्या दिवशी आहेत ना त्या दिवशी मी तुम्हाला म्हणजे जवळपास कोण असेल तर नक्कीच या बांगड्या भरायला. त्यावेळेस मी सांगन तुम्हाला कुठे यायचं, कसं यायचं, काय यायचं. ते लांबच्यांना काय व्हायचं नाही यायला. पण ज्या जवळपास वाड्यात ना असेल ना, म्हणजे आमच्या शेजारी गाव आहे, जिंती गाव आहे, आणि जिंतीच्या साईडला ना 12 वाड्या आहेत बघा. तर भिलरवाडी, पोमलवाडी, भगतवाडी, गुलमोहरवाडी, अजून रामवाडी, अशा बऱ्याच वाड्या आहेत. तर इकडच्या पण कोण ताई मावशी कोण असतील तर त्यांनी नक्कीच या जिंती पोमलवाडी रोड इथं आमची शिंदे वस्ती या. आणि तसं पण माहिती नसेल तर गावात पण एक दिवस बांगण्याचा कार्यक्रम ठेवलाय, तर तिथं पण तुम्ही येऊ शकतात. की राम मंदिरापाशी ग्रामपंचायतच्या पाठीमागं, मेन पेटला ग्रामपंचायत आहे त्याच्या पाठीमागं आपलं घर आहे. या कोणाला पण विचारलं ना विश्वनाथ शिंदे यांचं घर, तरी कोणी पण सांगल. तर तुमच्या दाजींचं नाव आहे विश्वनाथ, आडनाव आहे शिंदे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर चला, व्हिडिओ लय मोठा होतोय म्हणलं, काय वस्तू राहिले तर स्वीटीने जी व्हिडिओ टाकलाय त्याच्यातून अजून काय घ्यायच्या वस्तू राहिल्या. घ्यायचं म्हणलं भरपूर असं असतंय रुकवतावर, पण जेवढं आपल्याला पाहिजे म्हणजे जेवढं आपल्याला झेपते तेवढ्यातच बघितले. तर काय राहिलेलं असलं छोटं मोठं तर नक्की सांगा कमेंट करून. आणि काय बोलण्यातून चुकलं असलं तरी पण माफ करा. चला बाय.